लातूरच्या उदगीर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे। कौटुंबिक वादातून पतीनंच आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला आज जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या गंभीर घटनेत गंभीर भाजलेल्या तस्लीम शफी कुरेशी वय 36 वर्षे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते। आज या वादाचं उग्र रूप धारण केलं। आरोपी पतीने रागाच्या भरात तस्लीम यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना थेट पेटवून दिलं, असा गंभीर आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत। या प्रकरणी मयत महिलेच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अमानुष कृत्यामागील नेमकं कारण काय होतं याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण उदगीर शहरामध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। एका क्षुल्लक घरगुती वादाचं पर्यावसन थेट अशा अमानुष हत्यात झाल्याने कुरेशी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दरम्यान फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची चक्र फिरवली असून त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। माझे नाव पठाण मोहम्मद अकबर युसुफ आहे। इथे मी उदगीरमध्ये राहतो आणि माझी बहिणीला मी इथं उदगीरमध्येच दिलेलं आहे। त्याचं जे हस्बंड आहेत त्यांचे नाव शफी कुरेशी आहे। ते माझ्या बहिणीवर ते म्हणजे नॉर्मली टॉर्चर होत असतं, परंतु ह्या बारीला काय झालं की त्यांनी एकदम ते माझ्या बहिणीला जाळून मारूनच टाकलं। त्यांनी काय केलं, पहिले मला माझ्या वडिलांना कॉल केलं की असं काय म्हणले की तुमची मुलगी माझ्यासोबत भांडण करत आहे, मी तुमच्याकडे येतो। असं नाही म्हणले की तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे येऊन भेटा, बोला, त्याला समजू, असं नाही म्हणलं त्यांनी म्हणले की मी तुमच्याकडे येतो। तर पप्पा म्हणले ठीक आहे, या तुम्ही बोला मला येऊन। तर लगेच 15 मिनिटांनी अजून कॉल येते त्यांच्याकडून आम्हाला आणि ते म्हणतात की तुमची मुलगी आपल्या स्वतःला जाळून घेतली आणि ते मेली। तर लगेच मी आणि माझे वडील फॉरन लगेच घरातून निघलो। फक्त 2 ते 3 मिनिटात आम्ही त्यांच्या घरी जाऊन पोहोचलो। तिथं पोहोचताच आम्ही हे दृश्य पाहिलं की माझी बहीण एका रूम मध्ये जे आहे असं लाश पडलेली होती माझ्या बहिणीची। त्यांनी त्याच्या अंगावर पूर्ण कपडे जळून गेलेले होते आणि एक चादर टाकलेली होती आणि त्या रूम मध्ये जे आहे काहीच सामान नाही, काहीच नाही, पूर्ण एकदम खाली रूम आहे ते। आणि तिथं जे आहे असं आग लागल्यानंतर जसं धुवा वगैरे होतो ना, जसं गरम असते रूम, बॉडी पण गरम असते, तसं तिथं काहीच नव्हतं। रूम एकदम थंडगार होतं आणि दरवाजाला लॉक वगैरे काही लावलेलं नव्हतं। आम्ही विचारलं की हे कसं झालं, तर त्यांचे हस्बंड म्हणतात आम्हाला की तुमची बहिणीने जे आहे आत्महत्या करून घेतली आणि ते मधून लॉक लावली होती। आम्ही लॉक तोडलं आणि आम्ही ते पोलिसांना दाखवलं की लॉक कुठं तुटलेलं आहे, दाखवा। पोलीस पण बघितलं, ते पोलिसांनी व्हिडिओ पण बनवलेला आहे, ते लॉक काही तुटलेलं नाहीये। पूर्ण हे माझ्या बहिणीला जे आहे पूर्ण प्लॅनिंग करून मारलेलं आहे। तर माझी उदगीर ग्रामीण पोलीस पोलिसांना हीच आहे दरख्वास्त आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळावा। सध्या त्याच्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसले आहेत। माझे पूर्ण घरचे लोक इथं येऊन बसलेले आहेत। आमची डेड बॉडी, माझी बहीण तिथं पडून आहे हॉस्पिटलमध्ये, एकटी आहे तिथं। माझी पूर्ण फॅमिली इथं येऊन बसलेली आहे। मला माझी बहीण खूप हे होती, मोठी बहीण होती आणि ते एकदम समजदार बहीण होती। अशी नाही की चला ते अजून त्याला लहान 2 छोटे मुलं होते, ती मला म्हणत असते की माझे मुलं छोटे तिने असं कवच हे एवढं मोठं निर्णय नाही घेतली असती आणि ते घेऊ पण शकत नाहीये। त्याला जे आहे त्याचे पहिले पाय बांधले होते आणि त्याचे हात बांधून त्याच्यावर कोणते तरी ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळ लावलेली आहे। आणि जे आहे माझ्या बहिणीची जबान जी आहे, आग लागल्यानंतर जे आहे ना, जबान जी आहे ना मध्ये असते, परंतु माझ्या बहिणीची जीभ जी आहे एकदम असं टाईप मध्ये बाहेर आहे। हे पूर्ण क्लिअर दिसत आहे व्हिडिओमध्ये। माझ्याकडे फोटो पण आहे, मी तुम्हाला फोटो पण शेअर करेन, पूर्ण आपल्या ग्रुपवर दाखवा हे फोटो। आणि माझ्या बहिणीला न्याय मिळावा, बस माझी एवढीच दरखास्त आहे।